नमस्कार मंडळी, मी कृणाल कोळी तुम्हा सर्वांचा पुन्हा मी तलुस्कर या चॅनलवर स्वागत करतो। तर कसे आहेत तुम्ही? मला असे तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि मजेतच राहा। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार ते म्हणजे आमचे येथे म्हणजेच खारघर येथे राधाकृष्ण यांचा मंदिर बनला आहे। तर तो कोणत्या प्रकारे बनला आहे, किती मोठा मंदिर आहे आणि कोणत्या प्रकारे तिथे सजावट केलेली आहे, किती पटांगण मोठा आहे, ते सर्व तुम्हाला डिटेल पाहायला मिळेल। जर तुम्हाला राधाकृष्ण मंदिर येथे यायचं असेल तर खारघर स्टेशन जवळ आहे। खारघर स्टेशनवरनं तुम्हाला शेअरिंग रिक्षा 20 रुपये घेते पर पर्सन आणि जर डायरेक्ट करता येते 60 ते 70 रुपये तुमचं डायरेक्ट त्या मंदिराजवळ येण्यासाठी घेतात। आणि वर्ल्डमध्ये 2 नंबर बोलला जाते मंदिर। तर कोणत्या प्रकारे मंदिर आहे, मी पण पहिल्यांदाच चाललोय मंदिरात मिसेस आणि मुलीला घेऊन मंदिरात। तर चला आता तेथे जाऊन भेटूया। फायनली मंदिराच्या गेट जवळ आलेलो आहोत आणि एंट्री आहे। पार्किंग तुम्हाला बघू शकता या साईडला आहे। इकडनं आतमध्ये आपण चाललोय आणि तुम्हाला पुढे काय काय डिटेल आहे ती तुम्हाला पाहायला मिळेलच होता। आणि तो दिसतोय जो समोर मंदिर आहे, खूप मंदिर आणि पटांगण मंदिराचा खूप मोठा आहे। गर्दी बघू शकता किती। मग्न झाल्यात बदनात मंडळी बघू शकता किती मागणी झाले। सुंदर असे कलाकृती दाखवलेली आहे। मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी इथे आराम करायसाठी पण मस्त बनवलेली जागा बघू शकता तुम्ही। खूप सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे। नक्की तुम्ही पण एकदा विजिट करा मंदिरात येण्यासाठी। तुम्हाला सर्व डिटेल पाठवतो मी कसं आहे आज या मंदिरात।
त्याच्या समोरील पटांगण बघू शकतो तुम्ही. किती सुंदर असं आहे आणि आज बुधवार आहे त्याची गर्दी बघू शकतो. स्वच्छता खूप ठेवतात. खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. कारंजी बघू शकता पाण्यात. रात्रीचा एकदम सुंदर असा नजारा आहे बघण्यासाठी. बघू शकता तुम्ही लाइटिंग वगैरे पूर्ण पटांगणाला मंदिराला फुल लाइटिंग लावलेली आहे. स्वच्छता बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी आहे. मजा घेते. अरे हो मम एरवे ऐ मार उडी मार उडी मार. मम घ्यायला बरं बा. हे पोहदा चला चला. अरे काय चल चल आपण चला लगे अंग टाकतो. नाश्ता पण भेटतो इथं तुम्हाला. पण पे करून नाश्ता करावा लागतो. नाश्ता पण भेटतो. सर्व प्रकारचा नाश्ता भेटतो. दर्शन करून झालेलं आहे आणि खूप सुंदर असा मंदिर बनवलेलं आहे. नक्की तुम्ही पण एकदा विजिट करा. तुम्हाला कसं यायचा सर्व डिटेल सांगतो. जर तुम्ही खारघर स्टेशनवरनं येत आहे तर शेअरिंग रिक्षा 20 रुपये पर आणि डायरेक्ट जर रिक्षा करून येत आहे तर 70 रुपये आहे. खारघरवरनं 10 ते 15 मिनिटात तुम्ही या जागेवर पोहोचता इस्कॉन टेम्पल जवळ. सर्व प्रकारचे ग्रंथ आहेत बघू शकतो तुम्ही. सर्व प्रकारचे ग्रंथ आहेत. आम्ही रात्रीचे आलो आहे. रात्रीचे पण खूप सुंदर असा दिसतो मंदिर आणि सकाळी 4 वाजता मंदिर हा खोलतो दररोज. तर रात्री 9 वाजेपर्यंत. रविवारी दुपारी 1 ते 2:30 वाजेपर्यंत पारायण असतो इथे दर रविवारी आणि 2:30च्या नंतर सर्वांना भोजन पण असतं आहे. तर नक्की तुम्हाला जर यायचं असेल तर दर रविवारी तुम्ही 1 ते 2:30च्या दरम्यान येऊन पारायण पण ऐकू शकता. दर रविवारी येऊन तुम्ही 1 ते 2:30च्या दरम्यान पारायण झाल्यावर सर्वांना नंतर जेवण पण असतो. वृद्ध माणसांना जाण्यासाठी बघू शकता चेअर पण आहेत आणि लांबून बघू शकता तुम्ही मंदिर आणि किती स्वच्छता आहे ते पण बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. नक्की विजिट करा तुम्ही एकदा. इथे खारघरमध्ये सेक्टर 23च्या इथे गार्डनला लागूनच हा मंदिर बांधलेला आहे. सेंटर पार्क गार्डनच्या बाजूलाच आहे. बाहेरून जिकडे पडतो तुम्ही त्या साईडने गेट बघू शकता तुम्ही. या साईडून बाहेर येण्यासाठी एंट्री आहे आणि बाहेर जाण्यासाठी हा गेट आहे. मेन रोडचाच हा गेट आहे आणि एंट्री त्या गेटवरून तुम्ही बघलीच असेल केली आपण. ऑटो रिक्षा पण आहे लगेच जाण्यासाठी बघू शकता तुम्ही. ऑटो रिक्षांचा पण इथे स्टँड आहे म्हणजे जाण्या येण्यासाठी तुम्हाला टेन्शन नाही. इथे रिक्षांची पण सुविधा तुम्हाला आहेत. जाण्यासाठी बघू शकता ऑटो पण आहे तिथे. मंदिराचा टाईम आहे सकाळी 4:30. मंदिराचा टाईम आहे सकाळी 4:30 ते 1 वाजेपर्यंत चालू असतो आणि दुपारी 1 ते 4 या दरम्यान मंदिर बंद असतं. मग परत 4 वाजता खोलल्यावर परत 4 ते 9 वाजेपर्यंत हा मंदिर चालू असतं. तुम्हाला यायचं असेल तर या टाईमात तुम्ही या आणि दर्शन घेऊन जा. आणि खूप सुंदर असा वाटतं इथे आल्यावर. बघा निर्वी पण आली होती आमची. 3 गेट आहेत टोटल या मंदिरात. तर मंडळी आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. मिसेस मुलगी आणि मी आलो होतो
तर खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे, तुम्ही पण नक्की एकदा विजिट करा। तुम्हाला जर या मंदिरात यायचं असेल तर खारघर स्टेशनवरनं जर तुम्ही येत आहे तर खारघर स्टेशनवरनं शहरी रिक्षा 20 रुपये घेते या मंदिरापर्यंत येण्यासाठी, आणि जर डायरेक्ट येत आहे तुम्ही रिक्षा करून ते 60 ते 70 रुपये तुम्हाला पे करावे लागतात। तर खारघर सेक्टर 23 सेंटर पार्कच्या बाजूला हा मंदिर बांधले आहे, तर नक्की तुम्ही एकदा विजिट करा इथे। मग कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।